प्रश्न बऱ्याच लोकांच्या पण मनात आहे. तर नेमकं हे हेअर ट्रान्सप्लांट कोणी केलं पाहिजे आणि कोणी करू? सर्जरी केल्यानंतर काही डेथ झाल्या आणि मग नंतर लक्षात आलं चांगल्या ड्रग्स आहे. So there is no such great side effect. That's why now each and everyone is doing the hair transplant. If it is there is a lot of complications, some people think that it can affect my brain. झाडे लावून काय उपयोग आहे का? झाडे येतील का? नाही ना, त्याला मेहनत घ्यावं, पाणी, फर्टिलायझर, त्याप्रमाणे तुम्हाला विटॅमिन्स वेळेवर घ्यावं लागतील. ते ऑइल देवा, मिनॉक्सिडिन किंवा अदर ऑइल. ऑपरेशन झाल्यानंतर, ट्रान्सप्लांट झाल्यानंतर काय काळजी घ्यायला? नाही, बऱ्याच जणांना कसं असतं, आयब्रोज जातात, तेल वापरणे, अशा ट्रीटमेंट्स घेतात. तर ह्याचा परिणाम होतो का? टार्गेट बनवायचं, त्यांना प्रॉब्लेम द्यायचे, ते निगेटिव्ह होतात, निघून जातात, दुसरी नवीन बॅक टाकले. तर अशा प्रॉडक्टमध्ये विश्वास ठेवणं जरा अवघड ठेवा. नमस्कार, हेल्दी वाईब पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध हेअर ट्रान्सप्लांट सर्जन डॉक्टर शंकर सावंत सर. सर हे मुंबईमध्ये प्रसिद्ध सर्जन आहेत. सेलिब्रिटी हेअर ट्रान्सप्लांट सर्जन म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा रिजॉईस हा एक ब्रँड आहे, त्याचे सर संचालक आहेत. बऱ्याच ब्रांचेस भारतामध्ये आहेत आणि भारताबाहेर पण त्यांनी काम केलेलं आहे. कोरियामध्ये ट्रेनिंग घेतलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये ते प्रसिद्ध हेअर ट्रान्सप्लांट सर्जन म्हणून अनेक ब्रांचेस थ्रू लोकांना सर्व्हिस देत आहेत. तर आज आपण सरांकडून जाणून घेणार आहेत हेअर ट्रान्सप्लांट्स रिलेटेड जे काही सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये असणारे प्रश्न आहेत, तर त्याबद्दल आपण सरांकडून जाणून घेणार आहेत. हा पॉडकास्ट तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्यामध्ये असणाऱ्या हेअर ट्रान्सप्लांट्स रिलेटेड सर्व प्रश्नांचं समाधान आम्ही या पॉडकास्टमधून देण्याचा प्रयत्न करणार आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर, हेअर ट्रान्सप्लांट हा विषय सध्या हा ट्रेंडिंग आहे कॉस्मेटिक सर्जरीमध्ये, कारण बऱ्याच लोकांचे हेअर हे लॉस होत आहेत आणि ते परमनंट लॉस होत आहेत. मी सुद्धा तुमच्याकडूनच हेअर ट्रान्सप्लांट केलेलं आहे, तर त्यामुळं माझ्या मनातले प्रश्न बऱ्याच लोकांच्या पण मनातले आहेत. तर नेमकं हे हेअर ट्रान्सप्लांट कोणी केलं पाहिजे आणि कोणी करू नये? तर हेअर ट्रान्सप्लांट बेसिकली आम्ही यांना मेल पॅटर्न बार्डनेस किंवा फिमेल पॅटर्न बार्डनेस म्हणतो. किंवा तर हे बेसिकली 2-3 कारणामुळे होतं. एक जेनेटिक असतं, वडिलांना टक्कल असेल तर मुलांना किंवा मुलींना टक्कल येऊ शकतं. त्या किंवा मामाच्या साईडला, आईच्या साईडला कुणाला असेल तर त्यांनाही होऊ शकतं. तर मेल पॅटर्न बार्डनेस हा स्टार्ट होतो समोरून किंवा काही जणांना इकडे भोवऱ्याच्या इकडून पाठीमागून तयार व्हायला लागतो आणि हळूहळू तो जातो. तर बेसिकली हेअर ट्रान्सप्लांट हे एक्झिस्ट का आलं जगामध्ये? तर बऱ्याच सायंटिस्टने स्टडी केला की माणूस जेव्हा टकला होतो तेव्हा फक्त वरचा भाग जातो हा, आणि पाठीमागे किंवा साईडनी कधीच जात नाहीत. इव्हन तुम्ही 100 वर्षात झाले किंवा 120 वर्षात झाले तरी पाठीमागचे साईडचे हेअर हे परमनंट हेअरमध्ये असतात आणि फक्त डोक्याच्या वरचे केस असतात ते जातात. तुम्ही कितीही जगामध्ये तुम्ही बघितलं असेल प्रत्येक माणसाकडे जो बी टकला होता त्याचे पाठीमागचे साईडचे वाल इव्हन म्हणजे तो म्हातारा झाला, किती जरी वयस्क झाला तरी जात नाहीत. आणि त्यामुळे त्याला परमनंट झोन म्हणतो किंवा कायमचा झोन म्हणतो आपण. ते कायमचे राहतात, त्यामुळे आपण तिकडले हेअर काढून ते समोर लावतो आणि त्यामुळे ते परमनंट राहतात. आणि त्यामुळे हेअर ट्रान्सप्लांटचा अशा ह्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन केल्यामुळे हेडिंग्टन नावाच्या सायंटिस्टनी, आणि त्यामुळे हेअर ट्रान्सप्लांटचा जन्म झाला. आणि मग ते केस काढून काप सुरू केलं ते मेथड. सुरुवातीला FET नावाची मेथड होती 2000, म्हणजे जनरली हेअर ट्रान्सप्लांट 95-90 पासून सुरू झालेलं आहे, पण 2010-11 पर्यंत FET मेथड होती. FET मेथड म्हणजे जशी गवताची लॉन आपण एका ठिकाणी उचलून न्यायचो आणि दुसरीकडे नेऊन ठेवायचो. तर जसं गवताच्या लॉन सारखं पूर्ण पाठीमागून एक पट्टी काढली जायची आणि मग स्टिचेस घेऊन ती क्लोज केली जायची. त्यामुळे तिकडे जिंदगीवर स्कार राहायचा. ती प्रोसिजर भयंकर पेनफुल होती, हिलिंग टाइम बराच होता. त्यामुळे 2010ला दुसऱ्या सायंटिस्टनी परत शोध लावले की सिंगल हेअर काढून लावले तर कुठेही स्टिच येणार नाही, कुठेही स्कार येणार नाही आणि पेन नॉमिनल असतं, कारण 2 ते 3 मिलीमीटर डीप जातो. तिथे कुठे स्टिच नाही, कुठे डाग नाही किंवा स्कार येणार नाही. त्यामुळे ही मेथड खूप पॉप्युलर झाली आणि हेअर ट्रान्सप्लांट हे खूप पॉप्युलर झालं. आणि मग सिम्पल झाल्यामुळे मेथड बऱ्याच डर्मॅटॉलॉजी, आधी खूप ठराविक प्लास्टिक सर्जनच करायची मेथड, पुन्हा डर्मॅटॉलॉजी, स्किन स्पेशालिस्टनी, मॅक्युलोफेशियल सर्जननी ही करायला सुरुवात केल्यामुळे ही खूप पॉप्युलर झाली आणि प्राइजेस पण मिडल क्लासच्या रिजनेबल पर्यंत येऊन पोहोचल्या. त्यामुळे आता हेअर ट्रान्सप्लांट ही एक
सामान्य गोष्ट झाली आहे आणि सगळ्याच्या अफोर्डेबल आणि रिझल्ट ओरिएंटेड झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक जण त्याचा म्हणजे प्रत्येक जण हेअर ट्रान्सप्लांट करायचा विचार करतो, ज्याचंही त्याला टक्कल आली असेल त्याला. हो. म्हणजे ज्यांचं आता ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी टक्कल असल्यामुळं ते हेअर ज्यावेळेस ग्रोथ होत नाही, हे कसं कळतं की मला आता मी क्वालिफाय आहे हेअर ट्रान्सप्लांटसाठी? हेअर ट्रान्सप्लांटसाठी यायचं कधीच यायचं? हेअर ट्रान्सप्लांटसाठी जनरली वय तुमचं 25 वर्षाच्या पुढे असलं पाहिजे, कारण काही जणांना आजकाल मी बघतो 19, 20, 21 वर्षात ती टक्कल पडायला लागते. पण ते रॅपिड प्रोग्रेसर असतात. रॅपिड प्रोग्रेसर म्हणजे समजा ग्रेड थोडेसे बाल गेले त्याला आपण ग्रेड 1 म्हणतो, नंतर थोड्या पाठी गेले ग्रेड 2, थोडे 3-4 फिंगर गेले समोरचे हेअर तर तेव्हा ग्रेड 3 बोलतो, 4-5 फिंगर गेले तर ग्रेड 4, पुन्हा त्याच्या पुढचा ग्रेड 6 आणि सगळेच गेलं पूर्ण तर तेव्हा ग्रेड 7 म्हणतो आपण. तर बेसिकली कुठल्याही ग्रेडमध्ये जनरली 1 to 2 ग्रेडमध्ये करू नका, कारण ती अर्ली स्टेज आहे. अजून तिथे लावल्यानंतर पाठीमागचे जाणार, मग परत तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांट करावे लागेल. तर जनरली 26-25च्या पुढेच हेअर ट्रान्सप्लांट करा. त्याच्या अगोदर जरी सजेस्ट केलं तरी करू नका, थोडं थांबा. आणि जर हेअर लॉस, जनरली यंग मुलं खूप आजकाल कॉन्शियस झालेत आणि 20 वर्षाचे असतानाच किंवा 22 वर्षाचे असतानाच समोर थोडं टक्कल होतं आणि ते एवढे यूट्यूब बघतात, इंस्टाग्राम फॉलो करतात, गुगल बघतात, हायपर होतात आणि प्रत्येक जण हेअर ट्रान्सप्लांटला येतात. पण त्यांना हेअर ट्रान्सप्लांट करायची गरज नाही. तुम्ही फुकट मार्केटिंगच्या जाळ्यात अडकाल आणि तुमच्याकडून चुकीची ट्रीटमेंट होईल. तर 25 वर्षापर्यंत शक्यतो तुम्ही हेअर ट्रान्सप्लांटचा विचार करू नका. आणि त्यातल्या त्यात समजा तुम्ही 6 महिन्यापूर्वी तुमचे बाल एकदम केस खूप छान होती आणि 6 महिन्यात सडनली टक्कल झालं, ग्रेड 2, 3 और 4ला पोहोचले, तर यू आर अ रॅपिड प्रोग्रेसर. पहिले हेअरफॉल थांबवणं तुमचं जरुरी आहे. वन्स द हेअरफॉल थांबला आणि मग तो स्लोली होतोय किंवा त्यांच्यासाठी हेअर ट्रान्सप्लांट इज द बेस्ट मेथड. तर जनरली हेअर ट्रान्सप्लांट 25च्या पुढे करा. रॅपिड प्रोग्रेसर असाल तर पहिले हेअरफॉल थांबवा. आणि बाकी ज्यांचा डोनर, पाठीमागचा डोनर एरिया खूप छान आहेत, घनदाट हेअर आहेत, एक इच हेअर जाड आहे किंवा थिक डायमीटर चांगला आहे आणि हेअर डेन्सिटी पर स्क्वेअर सेंटीमीटर जनरली 60 to 80 पाहिजे, दे आर द गुड कॅन्डिडेट. ज्यांचं हेअरचा डायमीटर असतो तो 60 to 80 मायक्रॉन पाहिजे. तर आमच्याकडे एक ट्रायकोस्कॅन नावाचं सॉफ्टवेअर असतं, त्यात आपल्याला तुमची मागची डेन्सिटी मेजर करता येते. पर स्क्वेअर सेंटीमीटर 60च्या अबोव असले पाहिजे. डायमीटर किती मेजर करतो, तुमच्या स्काल्पची कंडिशन कशी आहे मेजर करता येतो. आणि जर पॅरामीटर खूप चांगले असतील तर तुम्हाला खूप छान रिझल्ट येईल, कारण तुम्ही आपण जे सिलेक्ट करणार हेअर तेच जर चांगल्या क्वालिटी असतील, जसं झाडे लावताना रोप खूप चांगले असतील तर तुमचं लावलेली झाडे पण खूप चांगली येणार आहेत. त्याप्रमाणे रिझल्ट ज्यांचा हेअर खूप थिन आहेत, डायमीटर खूप थिन आहे, डेन्सिटी खूप कमी आहे, अशा लोकांनी हेअर ट्रान्सप्लांट करू नका, कारण तुम्ही सॅटिस्फाईड नाही राहणार आहे. कारण तुम्हाला जो रिझल्ट येणार आहे तो मिनिमम येणार आहे, मॅक्झिमाइज रिझल्ट येणार नाही. ओव्हर एक्सपेक्टेशन असतात आणि प्रत्येक काय होतं, क्लिनिकला गेल्यानंतर त्यांची मार्केटिंग कॉस्ट हाय असते. बराच वेळा saying no to the client is sometimes become difficult for the doctors. पण तुम्ही त्यावेळेस जस्ट ऑनलाईन तुम्ही हे कन्व्हर्सेशन ऐका आणि हे ऐका आणि तुम्हालाही कळतं की पाठीमागचे खूप थिन झालेत आणि खूप क्वालिटी खराब आहे. तर त्यावेळेस हेअर ट्रान्सप्लांट टाळलं तुम्ही आणि त्यानंतर तुम्हाला मग दुसरे ऑप्शन मिळतील. तुम्ही स्वतःच जर हेअर ट्रान्सप्लांटच्या पाठीमागले तर तुम्हाला कोणतरी हेअर ट्रान्सप्लांट करून देईल आणि तुम्ही फसून जाल. तर अशा वेळेस तुमची पाठीमागची हेअर थिन असतील, तुम्हालाही माहिती डॅन्ड्रफ खूप आहे, इचिंग खूप आहे, किंवा स्काल्पमध्ये सोरियासिस नावाचा एक रोग आहे किंवा डॅन्ड्रफचा सिव्हिअर डॅन्ड्रफचा रोग आहे, तर तुम्ही 2-3 वेळा ओपिनियन घ्या 1-2 डॉक्टरांचे आणि त्यानंतर मग तुम्हाला खरा एक म्हणजे सल्ला मिळेल, ओपिनियन मिळेल आणि तुम्ही मग त्या चक्रवातून बाहेर जाल, फसणार नाही तुम्ही. ओके, करेक्ट, बरोबर बोलला डॉक्टर. तर आता एक मार्केटमध्ये FUT ही टेक्निक थोडीशी पाठीमागे पडलेली आहे, त्यामुळे बऱ्याच जणांना त्याच्याबद्दल तर सगळ्यांना माहिती. आता सध्या FUE आणि DHI हे इंटरनेटवर खूप ट्रेंडिंग मध्ये आहे, तर ह्याच्यामध्ये नेमका फरक काय आहे? तर बेसिकली FUE म्हणजे टेक्नॉलॉजी, सायंटिफिकली 2च मेथड आहेत जगात अजूनही. FUT म्हणजे सर्जिकल मेथड, स्ट्रीप घेतो गवताच्या लॉन सारखं आज बोललं, आणि FUE टेक्नॉलॉजी म्हणजे सिंगल रूट काढणे आणि लावणे, तर त्याला FUE टेक्नॉलॉजी म्हणतात. तर सायंटिफिकली FUE टेक्नॉलॉजी एकच आहे, त्याला लोकांनी DHI नाव दिलं, DHT नाव दिलं, DFI नाव दिलं. तर ते वेगवेगळे, बेसिकली DHI दे हॅव मेड अ स्मॉल इन्स्ट्रुमेंट टू इम्प्लांट द टेक्निक. ओके, बट FUE काढण्याची टेक्नॉलॉजी दोघांची सेमच आहे. काढताना सिंगल रूट काढतो आणि DHI मध्ये काढल्यानंतर रूट लगेच इम्प्लांट केलं जातं.
तर त्याचा तो ॲडव्हान्टेज आहे की आउट ऑफ द बॉडी आहे तो हेअर कमी वेळ राहतो, त्यामुळे रिझल्ट थोडा चांगला येतो. पण त्यात प्रॉब्लेम असे आहेत DHI मध्ये की समजा माझ्या ग्राफ एका रूटमध्ये केसाच्या एक केस असतो किंवा 2 असतात, कधी 3 असतात, कधी 4 असतात. समजा आता जो काढलेला केस 4चा असेल आणि मी समोर लावला पटकन, तर तो सॅग्रिगेशन करता येत नाही. आयडियली कसं पाहिजे हेअर ट्रान्सप्लांट मध्ये सिंगल हेअर पुढे, 2चे हेअर, 3चे हेअर, नंतर 4चे हेअर असं पाठीमागे. तर काय होतं, तुम्ही जाड हेअर आणि थिक हेअर किंवा 2 आणि 3 हेअरचे समोर लावले तर ती आर्टिफिशियल हेअर लाईन दिसते. तर ती अरेंजमेंट आपल्याला DHI मध्ये करताना थोडी डिफिकल्ट जाते. पण FE टेक्नॉलॉजी समजा आपण 500 ग्राफ काढले किंवा 1000 ग्राफ काढले, ते इम्प्लांट केले, त्याप्रमाणे सिंगल हेअर पुढे, डबल हेअर 2 नंबरला, 3 हेअर त्याच्या पाठीमागे, लास्टला 4 हेअरचे, तर आपल्याला एक चांगला अपीअरन्स देऊ शकतो, नॅचरल रिझल्ट देऊ शकतो आपण. तर दोघांचेही ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज आहेत. पण असं काही ग्रेट रिझल्ट मध्ये DHI केलं आणि DFE केलं तर ग्रेट डिफरन्स येत नाही. ओनली प्राइस मध्ये डिफरन्स येतो. फक्त ते प्राइस घेण्यासाठी DHI टेक्नॉलॉजी सुपिरियर पेटंटेड टेक्नॉलॉजी असं बरंच बोललं जाईल, ग्लॅमरस केलं जातं. पण DHI इज द ओनली FE टेक्नॉलॉजी. ओनली आउट ऑफ बॉडी टाइम आहे ग्राफचा किंवा केसाच्या मुळांचा तो कमी असतो. ओके. ह्याच्यासोबतच सर सफायर टेक्निक, सफायर आता सध्या प्रत्येक डॉक्टर जरी किंवा गुगलमध्ये तुम्ही बघा, इंस्टाग्राम सफायर ट्रीटमेंट असे इमेज क्रिएट झाली. ती ही काहीतरी खूप नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली आहे. पण सफायर टेक्निक इज अ सेम FEV टेक्निक. ह्याच्यामध्ये आपण रूट्स असतात ते सेम त्याच मेथडनी काढतो. फक्त इम्प्लांट करताना सॅफायर नावाचं एक ब्लेड असतं आणि एक इन्स्ट्रुमेंट, छोटे इन्स्ट्रुमेंट असतं. इट्स नॉट समथिंग ग्रेट ऑर मॅजिकल. त्याच्याने होल क्रिएट केले जातात आणि त्या होलमध्ये मग हेअर इम्प्लांट केले जातात. बट इट इज अ पार्ट ऑफ द सर्जरी, नॉट समथिंग बिग ग्रेट. ओनली सम पीपल, व्हॉट हॅपन्स, एव्हरीवन इज डुईंग FE, आय एम डुईंग सॅफायर. So just to create that I am great doctor or a great clinic, so they are to take the more money from the client, they are creating this hype. But Sapphire and FE, they are only the same technique, only the little bit difference between the creating the holes while putting the grafts. म्हणजे ते ग्राफ्ट आपण जेव्हा इम्प्लांट करतो, लावतो, तर तिथे जे एक निडल असते, सॅफायर नावाचे ब्लेड असते, ते सॅफायर नावाच्या ब्लेडनी क्रिएट झाली. पण दॅट इज अ पार्ट ऑफ FE टेक्नॉलॉजी. एव्हरीवन वॉज डुईंग द creating the holes and then implanting with the forceps. So it is not something new or very advanced technique. These are only the glorifying term. Basically clinics or doctors have created this term to separate themselves from the other clinic to market it. And glorification. Yeah, glorification. आता ट्रान्सप्लांट मध्ये पेशंट्सला किंवा क्लायंट्सला एक महत्वाचा जो प्रश्न पडतो की याचे पेन असते का? म्हणजे ट्रान्सप्लांट ही एक सर्जरी आहे खूप मोठी आणि बरेच वेळेस व्हिडिओमध्ये पाहतात की ब्लिडिंग झालेली असते. तर बऱ्याच जणांना एक फिअर असते, कन्सर्न असतो की किती पेन होऊ शकतो, याच्यामध्ये काही साईड इफेक्ट्स आहेत का? तर याच्याबद्दल डॉक्टर तुम्ही थोडक्यात. तर हेअर ट्रान्सप्लांट ही सर्जरी आहे, त्यामुळे बऱ्याच जणांना, बरेच पेशंट अँशियस असतात, बरेच पेशंट थोडे घाबरट पण असतात, मग ते त्यांना टेन्शन येतं आणि BP वाढतो वगैरे. पण हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी एवढीही पेनफुल नाही. आणि बेसिकली हेअर ट्रान्सप्लांटमध्ये पेन कधी होतं, सुरुवातीला आपण जिथून रूट्स काढतो तिकडे थोडासा लोकल अनेस्थेशिया देतो. इट इज डन अंडर ऑल लोकल अनेस्थेशिया, सो यू आर ओनली होल कॉन्शियस. यू आर in between, you give the snacks, tea, coffee, even you give the lunch in the afternoon also. So basically it is while giving the injection to make it pain free, we have developed 2 to 3 different technologies. Like one is without needle there are injections. We can just put the injection without the needle. Needleless injections are also available. Secondly, if you put the ice or cold vibrator, cold just so that cold skin is not so much painful. Because of the cold, pain is not there. And thirdly, we keep the vibrator. So because of the vibrator, what happens? Pain sensation cannot reach to the brain. Vibration diverts the mind, or in the neuropath way, vibrates go first to the brain and pain goes secondly. So because of the vibration sensation, brain is occupied, so it will not feel that I am getting pain. So nowadays hair transplant can be possible without pain. So you don't worry about the pain. आणि काही साईड इफेक्ट होऊ शकतात का? कारण बरेच मिथ्स आहेत की हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर कॅन्सर होऊ शकतो, त्या ठिकाणी काहीतरी जखम होऊ शकते, शरीरामध्ये काही प्रॉब्लेम होऊ शकतात, असे एक मिथ्स आहेत, नेटवर आहेत किंवा बऱ्याच ठिकाणी.
तर याच्याबद्दल काय आहे तुमचं? बऱ्याच जणांना कसं असतं, बऱ्याच वेळा पेशंटला वाटतं की बाबा हे काय फक्त लुकसाठी आपण एवढी रिस्क घ्यायची का, कारण त्याला सो मेनी साईड इफेक्ट असं त्यांना वाटतं. पण हेअर ट्रान्सप्लांट तुम्ही व्यवस्थित ठिकाणी चांगल्या डॉक्टरकडून चांगल्या क्लिनिकमधून जर करून घेतलं तर, कारण त्यांनी ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम एक्सपिरियन्स डॉक्टरनी त्यांचे जे प्रोटोकॉल बनवलेले असतात ते टू कम्बॅक द साईड इफेक्ट, म्हणजे त्या साईड इफेक्टला प्रिव्हेंट करण्यासाठी त्यांनी ऑलरेडी खूप प्रिकॉशन्स घेतलेले असतात, बिकॉज ऑलरेडी दे हॅव गॉन थ्रू दी स्टेजेस. त्यामुळे जर तुम्ही चांगले एक्सपिरियन्स डॉक्टरकडून चांगले एक्सपिरियन्स क्लिनिककडून जर हे सर्जरी करून घेतली तर हार्डली कोणी साईड इफेक्ट होऊ शकतो. साईड इफेक्ट मॅक्झिमम झाले तर काय होतात, कॉमनेस्ट साईड इफेक्ट इज स्वेलिंग ऑन द फोरहेड, कपाळावर सूज येते. ती कपाळावर सूज काय येते ते फक्त 2 ते 3 दिवस राहते, परत ती निघून जाते. का तर नवीन जे ग्राफ्ट आपण लावतो की केसांची मुळं लावतो ते त्यांना ब्लड सप्लाय लगेच इमिडिएटली तयार होऊ शकत नाही, आणि त्यामुळे त्यांना जगण्यासाठी तिकडे आपण स्किनमध्ये सलाईन देतो आणि मग ते रूट्स आपण त्या ठिकाणी लावतो. ते सलाईन ग्रॅव्हिटीमुळे खाली येतं फोरहेडमुळे, आणि त्यामुळे सूज येते. ते काय घाबरण्याची गरज नाही. बरेच पॅरेंट्सला किंवा घरच्यांना असं वाटतं की सर्जरी केली, कपाळावर सूज आली, डोळे चायनीज आसामी सारखे दिसायला लागतात, तेव्हा खूप घाबरतात. पण इट इज अ पार्ट ऑफ सर्जरी, नथिंग टू वरी. विदिन 3 days इट विल गोइंग टू डिसअपियर. Second common is the infection. See, so any surgery has a 2% chances of getting infection, but if it is done in all sterile environment with all sterile precautions, then an infection also can be prevented. Even you get the infection, with nothing to worry. There are higher antibiotics available, and with that higher antibiotics we can treat the infection also. Otherwise, there is no such great side effect. That's why now each and everyone is doing the hair transplant. If it is, there is a lot of complications. Some people think that it can affect my brain. We don't go so deep. We go only 2 to 3 millimeter deep, and the total blood loss in this surgery is 10 to 20 ml. So it's not something great. When we go for the blood donation, we give 300 ml. Right. So it's not a serious surgery, or only thing it is a time consuming. It takes 6 to 7 hours, and that's why some people think this is a big surgery, but it is a time consuming surgery, but not a great serious surgery. ओके. तुम्ही म्हणलात की एका व्यवस्थित सेटअप मध्ये जर हेअर ट्रान्सप्लांट केलं तर त्याचे साईड इफेक्ट नाहीत, किंवा चांगल्या क्वालिफाईड डॉक्टर्स कडून. कारण आता पाठीमागं काही न्यूज आल्या होत्या की काही ठिकाणी हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी केल्यानंतर काही डेथ झाल्या, आणि मग नंतर लक्षात आलं की काही सलूनमध्ये पण सर्जरी होत आहेत. हा एक नेटवर आलेल्या न्यूज आहेत, आणि लोकांमध्ये एक स्टिग्मा झाला की परफेक्ट डॉक्टर म्हणजे कोणाकडे जायचं. तर ह्याच्याबद्दल काही? हो, बेसिकली बऱ्याच 2-3 वर्षापूर्वी ज्या डेथ झाल्या हेअर ट्रान्सप्लांटमध्ये, मोस्टली दिल्लीला आणि चेन्नईला, त्या सलूनमध्ये हेअर ट्रान्सप्लांट केलं जात होतं. तर सलूनमध्ये कुठल्याही प्रकारची ओटीची अरेंजमेंट नसते, सुविधा नसते. पेशंटला काही कॉम्प्लिकेशन झाले तर ते हँडल करायची कॅपॅसिटी तिथल्या म्हणजे डॉक्टर नसतातच तिकडे. टेक्निशियन आजकाल काय झालं, डॉक्टरांच्या हाताखाली जे असिस्टंट असतात ते सर्जरी शिकून बऱ्यापैकी बाहेर सर्जरीला जातात, आणि त्यामुळे अशा ठिकाणी जाऊन सर्जरी करतात, आणि पेशंटला वाटतं बऱ्यापैकी स्वस्तात होते सर्जरी, किंवा माझ्या जवळ मला सर्जरीचा ऑप्शन मिळाला आहे, त्यामुळे ते करायला तिकडे तयार होतात. पण तिकडे तुमच्या लाईफला रिस्क होऊ शकते. तर तुम्ही चांगल्या क्लिनिकचं कसं ओळखायचं, तर किंवा चांगला डॉक्टर आहे तो पहिले त्याचं डॉक्टरचं क्वालिफिकेशन बघा. ॲटलिस्ट ही शुड बी द प्लास्टिक सर्जन और डर्मॅटॉलॉजिस्ट. आणि त्यानंतर त्याचा एक्सपिरियन्स बघा तुम्ही, 8 वर्षाचा, 10 वर्षाचा, 15 वर्षाचा, किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्यानंतर रिव्ह्यूज बघा. रिव्ह्यूजमधून पण तुम्हाला त्या डॉक्टरांच्या ह्याच्याबद्दल तुम्हाला लक्षात येईल. And thirdly, whenever you do the consultation with the doctor, your mind also get convinced I am reached to the right place or not. And still that always, whenever you go for the consultation to that clinic, always ask few references, those patients who have done the surgery in that clinic. So get the few references from that, talk to them, how about their experience. Correct. So, but better way, go very with precaution, see the doctor's credentials, see the clinic's credentials. When you go to the consultation, you get the vibrations about positivity or negativity, and accordingly you take the decision. करेक्ट. म्हणजे बऱ्याच गोष्टी डायमेन्शन्स आहेत की डॉक्टर चॉईस करणे, हॉस्पिटल चॉईस करणे, म्हणजे फक्त ब्रँड किंवा नाव म्हणून नाहीत, परंतु तिथं कोणाच्या अंडर सर्जरी होते हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर यानंतर सर, सगळ्यांना प्रश्न असतो की मी
आज हेअर ट्रान्सप्लांट केलं तर माझं ते हेअर टिकतील का, किंवा किती दिवस टिकतील का, हे परमनंट आहे का, खूप वेळेस करावं? बऱ्याच वेबसाईटवर किंवा गुगलमध्ये परमनंट रिझल्ट म्हणून फोटोग्राफ्स टाकलेले असतात, प्री आणि पोस्ट. आणि आपल्याला मग आपल्या माइंडमध्ये पण असं समज तयार होतो की हेअर ट्रान्सप्लांट केलं म्हणजे मला की माझे केस परमनंट राहणार आहेत. परमनंट बेसिकली कसं असतं, हेअर ट्रान्सप्लांट आपण जे रूट्स घेतो तो परमनंट झोन मधून घेतो, पण स्टील वन्स यू गेट इम्प्लांटेड हेअर देन इट रिझल्ट डिपेंड्स अपॉन हाऊ मॅन लॉंगिट्युटी डिपेंड्स अपॉन. जनरली 12 ते 15 वर्ष राहते, पण बरेच डॉक्टर म्हणत असतील किंवा क्लिनिक म्हणत असतील ते लाईफ लॉंग राहतात, ते चुकीचं आहे. आता मी ह्या म्हणजे प्रोफेशनमध्ये हेअर ट्रान्सप्लांटमध्ये आता माझे 20 वर्ष कंप्लीट झालेत. तर मी 20 वर्षात बघतो की 15 वर्षांनी ते 20 वर्षांनी ना केस थिन व्हायला लागतात, पातळ व्हायला लागतात, डेन्सिटी. तर अवरेज एक्सपेक्टेशन तुम्ही 12 ते 15 वर्ष ठेवा. आणि दुसरा प्रकार काय असतो, जे लावलेले हेअर राहतात बराच वेळ, पण सराउंडिंग हेअर, समजा तुम्ही ग्रेड 3 मध्ये 4 मध्ये समोरचे गेले होते ते भरून दिले, पण पाठीमागचे नंतर जातात. तर ते ऑलवेज असं नाही की एकदा हेअर ट्रान्सप्लांट केलं की लाईफ लॉंग यू विल गेट द फुल हेअर. आणि बराच वेळा हा रिझल्ट लॉंग ठेवायचा असेल तुम्हाला, तर तुम्हाला विटॅमिन्सच्या गोळ्या, मिनॉक्सिडिल किंवा ऑइल, हेअर ऑइल चालू ठेवावं लागतील. त्याच्याने तुमचे जे लावलेले हेअर आहेत ते तर राहतीच, पण थोडेफार एक्झिस्टिंग हेअर आहेत ते पण आपण टिकवू शकतो बरेच वर्ष. तर नुसते एकदा हेअर ट्रान्सप्लांट केलं, बऱ्याच जणांना असं वाटतं की हेअर ट्रान्सप्लांट केलं की आता ह्याच्यानंतर मला कुठली गोळी घ्यायची नाही, कुठलं ऑइल लागायचं नाही, काहीच नाही. पण तो मिथ आहे, तो चुकीचा कन्सेप्ट आहे. इव्हन हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर ही जसं नुसते झाडं लावून काय उपयोग आहे का, झाडं येतील का, नाही येणार. त्याला मेहनत घ्यावं लागतं, पाणी, फर्टिलायझर्स. त्याप्रमाणे तुम्हाला विटॅमिन्स वेळेवर घ्यावं लागतील. ते ऑइल देऊ आम्ही, मिनॉक्सिडिल किंवा अदर ऑइल्स, सिरम्स देऊ, ते तुम्हाला वापरले पाहिजेत व्यवस्थित. तुमची झोप व्यवस्थित असली पाहिजे, तुमचं न्यूट्रिशन व्यवस्थित असलं पाहिजे. न्यूट्रिशन जरी तुमचं कमी असेल किंवा विटॅमिन D3 कमी असेल, विटॅमिन B12 कमी असेल, ते आज बऱ्यापैकी आम्ही टेस्ट करतो. बऱ्याच चांगल्या अपर क्लासमध्ये सुद्धा आम्हाला हे 2 डिफिशियन्सी खूप असतात. आणि मग विटॅमिन डिफिशियन्सी असतील तर तुमची केस गळणारच आहेत. तर तुम्हाला न्यूट्रिशनची पण खूप चांगली केअर घ्यावं लागेल, आणि तुमच्या बॉडीला रेस्ट व्यवस्थित मिळते की नाही हे पण खूप महत्त्वाचे. तर असं नाही की हेअर ट्रान्सप्लांट हे फायनल सोल्युशन आहे, त्यानंतर मला काही करायचं नाही, हे चुकीचा कन्सेप्ट आहे. बऱ्याच वेळा का मला औषधं खूप खावं लागतात, खूप लावावं लागतं, त्याला कंटाळून बरेच जण हेअर ट्रान्सप्लांट येतात. पण तो चुकीचा कन्सेप्ट आहे. तुम्ही ऑलवेज त्यानंतरही तुम्हाला तुमचं न्यूट्रिशन व्यवस्थित नसेल तर केस सोडा, तुमची हेल्थ सुद्धा व्यवस्थित राहणार. बरोबर. म्हणजे केसांवरून हेल्थ सुद्धा लक्षात येते, त्याचं न्यूट्रिशनल लेवल लक्षात येतं. तर दुसरा प्रश्न आहे सर, की बरेच वेळेस आता मेल पॅटर्न बाल्डनेस हा कॉमन असल्यामुळं तिथं जास्त असतात, परंतु फिमेल मध्ये सुद्धा हेअर ट्रान्सप्लांट होऊ शकतं आजकाल. हेअर ट्रान्सप्लांट फिमेल मध्ये पण हेअर ट्रान्सप्लांट होऊ शकतं. बऱ्याच फिमेलना वाटतं की आपल्याला पण टक्कल करतील, आम्ही फिमेल मध्ये टक्कल करत नाही. त्यांचे पाठीमागचे केस असतात ते मधल्याच आपण रूट घेतो, त्यामुळे वरलं झाकून जातं, त्यामुळे ते कळत नाही. आणि परत तिकडे 1-3-4 महिन्यात ते केस येतात, आणि आपण समोर मोस्टली फिमेल मध्ये केस पार्टिशन होतं तिकडे खूप, आणि समोरचा जो असतो पार्ट तिकडे बऱ्यापैकी पातळ होतात. आणि त्यामुळे बऱ्याच जणांना कॉन्फिडन्स जातो, पर्सनॅलिटी जाते, आणि त्यामुळे ते त्याला सिरियसली घेतात. तर त्यांच्यासाठी फिमेलमध्ये हेअर ट्रान्सप्लांट करता येतं. पण बऱ्याच 80 to 90% ऑफ द फिमेलमध्ये आपण हेअर ट्रान्सप्लांट वाचवू शकतो. तुम्ही जर लवकर आलात तर आपण PRPच्या माध्यमातून किंवा मग न्यूट्रिशनल ट्रीटमेंटच्या माध्यमातून किंवा मिनॉक्सिडिल वगैरे देऊन आपण तुमची हेअरफॉल थांबवू शकतो आणि ग्रोथ पण आणू शकतो, तुम्ही लवकर आले तर. ग्रेड 3 म्हणजे शेवटचा ग्रेड असतो फिमेलमध्ये, ग्रेड 1, 2, 3. ग्रेड 1 मध्ये फक्त पार्टिशनला थोडंसं पातळ झालेलं असतं. ग्रेड 2 म्हणजे पार्टिशनच्या बाजूला पण समोरचा पार्ट बऱ्यापैकी मीडियम पातळ झालेला असतो, आणि थर्ड स्टेजमध्ये खूपच पातळ झालेलं असतं. तर थर्ड स्टेज जी असते, शेवटची स्टेज असते, त्याला हेअर ट्रान्सप्लांट शिवाय पर्याय राहत नाही. पण ग्रेड 2 पर्यंत तुम्ही जाण्याच्या अगोदर जर प्रॉपर डॉक्टरनं कन्सल्ट केलं, डर्मॅटॉलॉजिस्ट किंवा मोस्टली डर्मॅटॉलॉजिस्टच करा, कारण प्लास्टिक सर्जन बी मेडिकल ट्रीटमेंटमध्ये एवढे चांगले नसतात. सर्जरी करायला ठीक आहेत. तर बेसिकली तुम्ही व्यवस्थित मेडिकल ट्रीटमेंट घ्या. प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी आली आहे नवी, त्याच्याने आपण BRP म्हणजे काय सर? म्हणजे BRP म्हणजे बेसिकली इट इज अ प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी. बेसिकली ह्याचा कन्सेप्ट आला कसा जगामध्ये, तर बेसिकली आपल्याला जखम होते, मार लागतो, तेव्हा प्लेटलेट सेल्स नावाचे सेल्स असतात आपल्या बॉडीमध्ये, ते तिकडे येतात आणि स्वतःला ब्रेकडाऊन करतात, आणि ते रिलीज लॉट ऑफ ग्रोथ फॅक्टर्स, आणि त्यामुळे तिथे जखम भरली जाते. म्हणून त्यांना सोल्जर सेल बनतात, कारण ते बॉडीसाठी स्वतःला डिस्ट्रॉय करतात. आणि त्यामुळे ते ग्रोथ फॅक्टर रिलीज झाल्यामुळे जखम भरते. आपल्याला वाटतं नॅचरली जखम भरली, पण ती नॅचरल नाही, ती तसं प्लेटलेट हिलिंग सेल्स असतात प्लेटलेट नावाचे. तर
आर्टिफिशियली आपण काय करतो, तुमचं ब्लड घेतो, मग मशीनमध्ये ते ब्लड स्पिन करून आपण प्लेटलेट सेल सेपरेट करतो आणि ते प्लेटलेट सेपरेट करताना ते ब्रेकडाऊन केल्यानंतर इन्सुलिन सिरीजमध्ये देताना त्यांचं डायमीटर ब्रेकडाऊन होतं, दे रिलीज लॉट ऑफ ग्रोथ फॅक्टर. त्यामुळे काय होतं, केसाची मुळं, न्यूट्रिशन असेल, स्ट्रेस असेल, तुमचं काही थायरॉइड असेल, डायबिटीज असेल, कुठल्याही कारणामुळे केसाचं रूट हळूहळू बारीक होत जातं, तसे तुमचे केस बारीक बारीक होत जातात आणि अल्टिमेटली रूट डिस्ट्रॉय झाले की तिकडे टक्कल पडतं. तर ते छोटे झाले रूट परत जाड होतात आणि त्यामुळे स्ट्रॉंग हेअर येतो तुमचा. तर प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपीमुळे जे थिनिंग झालंय तुमचं, ते केस परत जाड येऊ शकतात, डेन्सिटी वाढू शकते 10 to 20%. तर आणि ही नॅचरल ट्रीटमेंट आहे, कारण त्याच्यात आपण काही ड्रग ॲड करत नाही किंवा कुठलं केमिकल ॲड करत नाही, त्यामुळे कुठलं रिॲक्शन यायची गरज नाही किंवा भीती वाटायची गरज नाही, बिकॉज यू आर युजिंग युअर ओन ब्लड फॉर द ग्रोथ ऑफ द हेअर. सो दिस इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर ट्रीटमेंट नाव अँड व्हेरी सेफ ऑल्सो. बऱ्याच वेळेस असं होतं सर, टक्कल एक पहिल्या ग्रेडवर जर असेल तर बऱ्याच लोकांना ह्या सगळा माहीत नसल्यामुळे हेअर ट्रान्सप्लांटची प्रोसिजर, PRP, तर वेगवेगळे तेल वापरणे किंवा वेगवेगळे इंटरनेटवर असणाऱ्या आपण त्याला अनसायंटिफिक म्हणून परंतु अशा ट्रीटमेंट्स घेतात, तर ह्याचा परिणाम होतो का किंवा ह्याचे काही फायदे होतात का? नाही, बऱ्याच वेळा काय झालं आता इंटरनेटवर ना, बिकॉज हेअर कसं आहे ना, हेअर मध्ये कोणी सिरियस होत नाही, कोणी मरत नाही, त्यामुळे हेअरला सगळे लाईटली घेतात आणि बऱ्याच वेळा एकदा वापरून बघायला काय हरकत आहे असा विचार करून आपण बऱ्याच वेळा ऑनलाईन प्रॉडक्ट मागवतो, टॅबलेट पण खातो, बरेच ऑइल्स लावतो. पण मला सांगा, हे जर खरेच एवढे पॉप्युलर असेल तर ह्यांना करोडो रुपयाची मार्केटिंगची गरज लागलीच नसती. कसं आहे, हेअर हे सगळ्यांना माहिती सिरियस मॅटर नाही, त्यामुळे आपण त्यात एंट्री करू. तर मोस्टली तुम्ही अशा ऑनलाईन प्रॉडक्टवर माझा सल्ला असेल ॲज अ डॉक्टर म्हणून, तर मोस्टली तुम्ही विश्वास ठेवू नका. जर कसं आहे ना, करोडो रुपये जर मार्केटिंग करायला लागत असतील तर तुम्हाला आणि असं काही ग्रेट रिझल्ट असेल तर त्यांच्याकडे लाईन लागेल. एवढी मार्केटिंग करूनही त्यांचा सेल इतका कमी होतो, ते स्वतःच वैतागलेले असतात बऱ्याच वेळा. आणि त्यांचं एम असतं की तुमच्याशी कन्व्हर्सेशन करून तुम्हाला कसंही करून त्या पॅकेजमध्ये घालायचं आणि ते तेवढं तुमच्या घरी पाठवून द्यायचं ऑनलाईन सेल्समध्ये. त्यानंतर ते का बघत नाहीत रिझल्ट आला का नाही. आणि त्यांचं कसं असतं, कॉलेजच्या बॅचेस सारखं, कॉलेजमध्ये जसं एक बॅच येते निघून जाते, तसं एक वेळ ते बॅच त्यांना टार्गेट बनवायचं, त्यांना प्रॉडक्ट विकायचे, ते निगेटिव्ह होतात, मग निघून जातात, दुसरी नवीन बॅच पकडायची. तर अशा प्रॉडक्टमध्ये विश्वास ठेवणं जरा अवघड ठेवा, कारण त्यांचं मेन टार्गेट असतं की तुम्हाला मेडिसिन विकायचीच आहेत. त्यामुळे एकदा तुम्ही बोलायला लागले का असं, ते एवढ्या क्लायंटला बोलतात दररोज की त्यांचे जे सेल्स पर्सन्स असतात ते एक्सपर्ट होऊन जातात सेल्समध्ये. आणि त्यामुळे त्यांचा मेन एम असतो तुम्हाला केस येऊ न येऊ किंवा तुम्हाला सूट होऊ न होऊ, तो ते प्रॉडक्ट तुमच्या घरी पोहोचवायचे आणि तुमचे पैसे आले पाहिजेत आपल्याला. त्यामुळे खूप विचार करून मोस्टली माझा तर सल्ला राहील की तुम्ही अशा पद्धतीची ट्रीटमेंट घ्यायची इच्छा ठेवू नका किंवा नका जाऊ. तुम्ही स्पेशालिस्ट डॉक्टरकडे तुमच्या जवळचा जो असेल त्याच्याकडे जा, डर्मॅटॉलॉजिस्ट, स्किन स्पेशालिस्टकडे. तो ही इज द बेस्ट डॉक्टर फॉर द युअर हेअर लॉस ट्रीटमेंट and he will give only the scientific treatment or result oriented treatment. Otherwise what happens, you will keep buying the simple product in a costly rate because marketing मध्ये त्याचा एवढा खर्च झालेला असतो, तुम्हाला स्वस्त देऊ शकत नाही तो. तर मोस्टली ट्राय करा की तुमच्या डर्मॅटॉलॉजिस्टकडे जा. पाहिजे तर तुम्हाला जे काही प्रॉडक्ट आवडले असेल त्याची लिस्टिंग करा आणि जाऊन डर्मॅटॉलॉजिस्ट बरोबर डिस्कस करा. ही विल गाईड यू इन अ प्रॉपर वे. आणि खरंच रिझल्ट ओरिएंटेड असतील तर ते फेमस होणारच आहेत. एवढे फेमस होतील की त्यांना सेल करणं अवघड जाईल. ते जसं सांगतात, कोणी मी 7 दिवसात गॅरंटी, कोण सांगतं 3 महिन्यात गॅरंटी, कोण सांगतं 2 महिन्यात गॅरंटी, मनी बॅक पॉलिसी. पण त्या टर्म्स अँड कंडिशन्स खूप लिहिलेले असतात. जेव्हा तुम्हाला पाठवतात ते त्याच्या खाली ऑलरेडी टर्म्स कंडिशन स्टार केलेलं असतं. टर्म्स कंडिशन एवढ्या असतात लीगल ह्याच्यामध्ये ते सापडत पण नाही. त्यामुळे ते आपण त्या वर्डला जाऊन की मनी बॅक पॉलिसी आहे म्हणून आपण विचार करतो की काय आपले पैसे तर परत मिळणार आहेत. पण ते एवढं सोपं नसतं. गेटिंग मनी बॅक, यू हॅव टू फाईल द केस. पण खूप वेळ वाया घालावा लागतो तुमचा. ऑलरेडी तुमच्या प्रॉडक्टचे पैसे वाया गेले, ते लावण्यात तुमचा वेळ गेलेला आहे आणि अजून मानसिक त्रासामध्ये किती वेळ वाया घालणार. त्यापेक्षा मोस्टली तुम्ही डॉक्टरांकडे जा, म्हणजे ऍटलिस्ट ते डॉक्टर तुम्हाला चांगला सल्ला देतील आणि त्यांना जाऊन तुम्ही ऍटलिस्ट विचारू शकता की रिझल्ट का आला नाही बाबा ह्याचा. And they will guide you properly, not a unscientific way, but he will give the result oriented product. Otherwise we say that you will not get the result because you have these conditions. हे झालं काही अनसायंटिफिक ट्रीटमेंट बद्दल. आता बरेच वेळेस मला पण फोन येतात काही क्लायंट्सचे, पेशंटचे, की डॉक्टर मी असं माझे हेअर फॉल होत होता आणि हे मला मेडिकल मधून मी एक मिनॉक्सिडिल औषध घेतलेलं आहे, कारण हा आता काउंटर प्रोडक्ट झालेला आहे. म्हणजे मिनॉक्सिडिल कोणीही घेत आहे आणि लावत आहे.
तर हे प्रत्येकाने लावणं गरजेचं आहे, योग्य आहे, याचे काही साईड इफेक्ट आहेत का? तर तुमचं काय मत आहे? बेसिकली मिनॉक्सिडिल 1982 पासून अवेलेबल प्रॉडक्ट बरोबर. आहे आणि USFDA 1982 ला अप्रूव्ह केला होता. हा. त्यानंतर खूप प्रॉडक्ट आले हेअरमध्ये, पण स्टील मिनॉक्सिडिल एवढा इफेक्टिव्ह अजूनही टॉपिकल कुठलाही प्रॉडक्ट आलेलं नाही. हम्म. त्यामुळे आता मिनॉक्सिडिल इव्हन ऑनलाईन अवेलेबल आहे, मेडिकल स्टोअर्समध्ये अवेलेबल आहे. हम्म. घेण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही लावण्याबद्दलही काही प्रॉब्लेम लावा. पण प्रॉब्लेम काय ना, लोक काय करतात, एक बॉटल घेतात, 1 महिन्यात संपली पाहिजे ती 2-3 महिन्यात संपवतात. हम्म. कधी 1 महिना लावतात, पुन्हा 2-4 महिन्याचा गॅप ठेवतात बरोबर. परत. कारण सेल्फ मेडिकेशनमध्ये माणसाला तुम्हाला हे माहीत नसतं प्रोसेस माहित नाही. किती दिवस लावायचं आहे. मिनिमम मिनॉक्सिडिल जर तुम्ही आपला सेल्फ मेडिकेशन करत असाल तर ॲटलिस्ट मिनिमम 3 मंथ्स लावा. ॲटलिस्ट 3 मंथ्सनं तुम्हाला रिझल्ट दिसायला लागेल आणि 12 मंथ्समध्ये मॅक्झिमम रिझल्ट दिसेल तुम्हाला. पण काय होतं, आपण ओव्हर काउंटर घेतो, त्याचा प्रॉब्लेम काय की आपण सिन्सिअर राहत नाही तेवढा. एक बॉटल आणली, विसरले, परत दुसरी बॉटल 3 महिन्याने आणली, परत विसरले. बरोबर. तर घेतली असेल त्याच्याबद्दल काय ना, मिनॉक्सिडिल इज द इफेक्टिव्ह ड्रग, चांगलं ड्रग्ज आहे. विथ साईड इफेक्ट फक्त ड्रायनेस आणि इचिंग येऊ शकतं, त्याच्या पलीकडे काही साईड इफेक्ट नाही तर तसे. पण घेतल्याबद्दल काही आमचं म्हणणं नाही. फक्त तुम्ही ते मिनिमम 3 मंथ्स तरी वापरा. म्हणजे तू ॲटलिस्ट यू आर. त्याच्यात प्रॉब्लेम काय आहे मिनॉक्सिडिल सल्फेटेज नावाचं एक एनजीएम तुमच्या स्काल्पमध्ये असलं पाहिजे. ते अराउंड 40% पॉप्युलेशनमध्ये अब्सेंट असतं. हा. तर 3 ते 4 महिन्यात जर तुम्हाला काहीच रिझल्ट दिसत नसेल तर देन तुम्ही ते बंद करा. त्यानंतर कधीही यूज करू नका, तुमच्यासाठी कधीही फायद्याचं होणार नाही. आणि तुम्हाला जर ते मिनॉक्सिडिल सल्फेटेज एन्झाईम तुमच्या स्काल्पमध्ये आहे का नाही ते बघायचं असेल तर कुठल्याही डर्मॅटॉलॉजिस्टकडे जा. त्याची जेनेटिक टेस्ट अवेलेबल आहे. ओके. ते 500,000 रुपयात टेस्ट तुमची होऊ शकते. आणि त्यानंतर तुम्ही मिनॉक्सिडिल सेल्फ मेडिकेशन जरी केलं तर त्याचा फायदा होतच राहणार आहे तुम्हाला लाईफ लॉंग. म्हणजे 50% पॉप्युलेशन मध्ये मिनॉक्सिडिल फायद्याचं आहे, 50% मध्ये फायदाच नाही, कारण ते एन्झाईमच नसतं त्याच्या enzyme स्काल्पमध्ये. म्हणजे आपण हां, पालत्या घागरीवर पाणी पाणी, टाकल्यासारखं वेस्टेज ऑफ आहे. टाइम, मनी अँड एनर्जी. ड्रायनेस, त्याचे side effects ड्रायनेस. होऊ शकतात. यानंतर सर, एखाद्या वेळेस समजा ऑपरेटिव्ह तुमचं ठरलेलं आहे, तर त्या अगोदर पेशंटनी काय काळजी घ्यावी आणि नंतर काय काळजी घ्यावी? तर बेसिकली ऑपरेटिव्ह जेव्हा तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट डॉक्टरकडे जाता, कन्सल्टेशन घेता, तुमचं करायचं फिक्स होतं. इवन यू आर गुड ॲक्सेप्टेड ॲज अ इज अ गुड डॉक्टर, यू आर गेट कन्व्हिन्स अबाउट द गुड क्लिनिक. देन सर्जरीच्या आधी काय काळजी घ्यायला पाहिजे, तर बेसिकली सर्जरीच्या अगोदर ॲटलिस्ट 7 ते 8 दिवस तुम्ही अल्कोहोल वगैरे घेऊ नका. कारण अल्कोहोल घेतलं तर काय होतं प्रॉब्लेम, अनस्थेशिया लवकर मेटाबोलाइज होऊन जातो. त्यामुळे अनस्थेशियाचा डोस आहे तो तुम्हाला जास्त लागेल. तर 7 ते 8 दिवस तुम्ही जे काही तुमचे अल्कोहोलचं पार्टीज वगैरे आहेत ते सगळ्या बंद करा. त्यानंतर दुसरं, तुम्ही जर ब्लड थिनरवर असाल तर तुमच्या कार्डिओलॉजिस्टला जाऊन भेटा एकदा. आणि त्यांना जनरली आम्ही 2 ते 3 दिवस अगोदर तुमचे ब्लड थिनर बंद करतो. तर ते तुम्हाला जर खरंच काही प्रॉब्लेम असतील तर ते सांगतील स्टॉप करायचं का नाही. पण जनरली सगळे कार्डिओलॉजिस्ट जनरली देतात परमिशन. 2 ते 3 दिवसांनी काही प्रॉब्लेम होत नाही. तर तुम्ही जर ब्लड थिनर, तर कधी कधी डॉक्टर विसरले असतील तर तुम्ही त्यांना विचारा, मी ब्लड थिनरवर आहे. किंवा तुम्ही कुठले हर्बल प्रॉडक्ट खात असाल किंवा कुठल्या गोळ्या खातात, ते बऱ्याच वेळा हर्बल प्रॉडक्ट पण तुमचं ब्लड थिनर असतात. ते ऑलवेज घेऊ द ब्लड थिनर. ते आपण बऱ्याच वेळा विसरून जातो. तर कुठलेही हर्बल प्रॉडक्ट तुम्ही खात असाल तर डॉक्टरला ते नोटीस करून द्या, सांगा त्याबद्दल. त्यानंतर तुम्ही मिनॉक्सिडिल जर वापरत असाल, अगोदर कुठल्या डॉक्टरने हेअर लॉससाठी दिलेलं असतं बराच वेळा, तर ते मिनॉक्सिडिल 5 ते 7 दिवस अगोदर थांबावं लागेल आपल्याला. कारण मिनॉक्सिडिल जो वासोडायलेटर म्हणजे ब्लड सप्लाय जास्त करतं, त्यामुळे सर्जरी करताना जास्त ब्लिडिंग होऊ शकते. तर मिनॉक्सिडिल आपल्याला 7 ते 8 दिवस वापरायचं आहे. तुम्हाला काही हेल्थचे प्रॉब्लेम असतील, जसे काही जणांना फिटची बिमारी असते, कन्व्हल्जन्स असतात, तर कसं असतं, सर्जरीच्या दिवशी कुठलाही स्ट्रेसफुल इव्हेंट झाला तुमच्या लाईफमध्ये तर कन्व्हल्जन येण्याचे चान्सेस वाढतात. स्ट्रेस, तर सर्जरी ऑल्सो एक मानसिक थोडा स्ट्रेस वाढतो आपला. तर त्या सर्जरीच्या स्ट्रेसमुळे तुम्हाला कन्व्हल्जन येण्याचे चान्सेस असतात. तर ते तुम्हाला असेल तर तुम्ही डॉक्टरांना नक्की सांगा. बराच वेळा तुम्ही विसरता, डॉक्टर विचारायला विसरतात. तर त्या दिवशी काय करायचं, तुम्हाला जर तुम्ही फिटची ट्रीटमेंट चालू असेल आणि कन्व्हल्जनची, तर फिटच्या ट्रीटमेंटच्या ज्या गोळ्या आहेत त्या दिवशी तुम्हाला तो डबल डोस घ्यायचा आहे. तर तुम्ही ते डॉक्टरबरोबर तुमच्या डिस्कस करा, ते सांगतील. आणि सेकंडली, डॉक्टर काही जर तुमच्याकडे कन्व्हल्जनची हिस्ट्री असेल, हे असेल, तर त्याप्रमाणे त्याची कन्व्हल्जन आलं तरी ते आपल्याला हँडल करता येईल. त्याप्रमाणे त्याची औषधं, मेडिसिन, इंजेक्शन सगळे रेडी ठेवू शकतात. बरोबर. थर्डली, तुम्ही जर कार्डियाक पेशंट असाल, बऱ्याच वेळा आपण लाईटली घेतो,
एकदा अँजिओप्लास्टी झाली होती किंवा अँजिओग्राफी झाली होती, तर तेही तुमच्या डॉक्टरला सांगायचं आहे. कारण देन ही विल टेक सिरियसली टू यू, ही विल टेक द फिटनेस फ्रॉम द मेडिसिन ऑर कार्डिओलॉजिस्ट, ही विल डू द ECG. मोस्टली हेअर ट्रान्सप्लांटमध्ये काय होतं, 25 ते 35ची मेजॉरिटी यंग, त्यांना कुठलाही आजार नसतो, त्यामुळे बराच वेळा डॉक्टर लोक विसरतात ECG किंवा कार्डियकला सिरियसली घेत नाहीत बऱ्याच वेळा. पण बऱ्याच जणांना 30च्या लोकांनाही अँजिओप्लास्टी झालेली असते ॲट द एज ऑफ 30, 32, 35. बऱ्याच वेळा डॉक्टरला होते एवढा यंग माणूस आहे, त्याला कशाला कार्डियक प्रॉब्लेम असतील, असं ओव्हरलुक झालं. तर तुम्ही ऑलवेज तुमचे कुठलेही प्रॉब्लेम तुम्ही लपवून ठेवू नका किंवा सांगायचे विसरू नका. तर ऑलवेज तुम्ही ते नोटीस आणून द्या. त्याचप्रमाणे कुठलाही आजार असेल तर मेडिकल फिटनेस करूनच मग ते केलं तर आपण कुठलाही धोका होऊ शकत नाही. आणि त्याप्रमाणे आपण अलर्ट पण राहतो आणि सतर्क राहतो आणि त्याप्रमाणे त्याची योजना करून ठेवतो. या सर्जरीमध्ये सर म्हणजे भूल, आता हे अनस्थेसियाचा एक मेजर हे आहे की कम्प्लीट भूल दिली जाते, म्हणजे अनस्थेसिया कुठला वापरला जातो? हे सर्जरीमध्ये पूर्ण बेहोश कधीही केलं जात नाही. तर ही सर्जरी अंडर स्पायनल पण दिलं जात नाही. ही लोकल असते. जसं दाताचे ट्रीटमेंट आपण एक इंजेक्शन दिलं की दात सोनून जातो आणि मग तो डॉक्टर किती ट्रीटमेंट केली तरी पेन होत नाही. त्याप्रमाणे आपण काढताना पाठीमागे अनस्थेशिया देतो आणि घालताना समोर जिथं केस लावायचे तिकडे तेवढाच अनस्थेशिया देतो. ह्या सर्जरीमध्ये तुम्ही मध्ये वॉशरूमला जाऊ शकता, लंच घेऊ शकता, टी कॉफी घेऊ शकता. त्यामुळे यू विल बी फुल्ली कॉन्शियस. म्हणजे तुम्ही असं कधी ड्राउजी किंवा झोप आले किंवा गुंगी आले असं काही होणार नाही. तुम्हाला सगळं प्रोसिजर कळेल, काही पेन पण होणार नाही. फक्त तिकडे काहीतरी करतात असं एक फिलिंग तुम्हाला राहील. पण असं काही अनस्थेशिया म्हणजे पूर्ण सिरियस अनस्थेशिया नसतो याच्यात कुठलाही. म्हणजे लोकल अनस्थेशिया. इट इज लोकल अनस्थेशिया. आता यानंतर सर की ऑपरेशन झाल्यानंतर, ट्रान्सप्लांट झाल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे? तर त्याचा रिझल्ट ट्रान्सप्लांट झाल्यानंतर ज्या दिवशी सर्जरी होते त्या दिवशी तुम्हाला पाठीवरच झोपायचं आणि जिथे केस लावलेले असतात, इम्प्लांट केलेलं असतं आपण, तिथे कुठलाही कपडा वगैरे चिटकला नाही पाहिजे. बऱ्याच जणांना मिथ असा आहे की ते एवढं सिरियसली घेतात त्या गोष्टीला की ते चेअरमध्येच झोपतात 2 दिवस 4 दिवस. तर तशी काही गरज नाही. तुम्ही आपल्या बेडमध्ये जाऊन पाठीवर झोपू शकता, डोकं वर करून. थोडं साईडला थोडंफार इकडे इकडे केलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त चादर वगैरे ओढायचं नाही, त्याकडे ग्राफ तिकडे चिटकून बसतील. ही एक मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ज्या दिवशी 2 दिवस किंवा 1 दिवस तुमची सर्जरी असेल त्या दिवशी कुठलीही फास्टिंग करायची गरज नाही. कारण आपण जनरल अनस्थेशिया किंवा स्पायनल अनस्थेशिया देत नाही. तर आम्ही हर रोज म्हणजे जेव्हा जेव्हा पेशंटला बोलवतो सकाळी फुल नाश्ता करून यायला लावतो, दुपारी पण लंच देतो आणि घरी गेल्यानंतर संध्याकाळी पण डिनर स्किप करू नका म्हणून सांगतो. कारण ह्या सर्जरीमध्ये आपण लिग्नोकेनी नावाचं अनस्थेटिस्ट देतो, ते तुमची शुगर थोडी लो करू शकतो. त्यामुळे ह्या सर्जरीत तुम्हाला नाश्ता करायचा आहे, लंच करायचं आणि डिनर करायचं. फुल जेवण करायचं. आदल्या दिवशी रात्री व्यवस्थित झोप घेऊन या, त्यामुळे तुमचा BP वगैरे वाढणार नाही किंवा तुम्हाला जो थकवा पण येणार आहे तो येणार नाही. बरेच जण नाईट ड्युटी करून किंवा हे करून येतात, त्यांना वाटतं काय तिकडे जाऊन झोपायचं आहे आपल्याला. बरोबर. पण तसं नसतं. तुमची बॉडी पण तेवढं टॉलरेट करायला सर्जरीला रेडी पाहिजे. तर ऑलवेज फुल फ्रेश होऊन या. त्यामुळे तुम्हाला फुल सर्जरीमध्ये काही त्रास होणार नाही, सर्जरीनंतरही काही त्रास होणार नाही. त्यानंतर 2 ते 3 दिवस तुम्हाला आंघोळ करता येणार नाही. मेडिकेशन्स दिलेले एकदम सिरियसली घ्या. बरेच जण अँटीबायोटिक सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो गोळ्यांमधला, तो कधीही स्किप करू नका. कारण ते स्किप केला तर तुम्हाला इन्फेक्शन होणार. मग ते इन्फेक्शन क्लिअर करण्यासाठी डॉक्टरला तुम्हाला बरेच 8-10 दिवसाचा ड्रेसिंग आणि हे बराच उपद्व्याप होईल. त्यानंतर 3ऱ्या किंवा 4थ्या दिवसापासून आपण आंघोळ करायला सांगतो शॅम्पूनी. त्यावेळेस बेबी शॅम्पू देतो आणि स्वेलिंग होते ते म्हणून दुसऱ्या दिवशी एक गोळी देतो बेटनेसॉल फोर्ट नावाची. ती स्वेलिंग 2 ते 3 दिवसात जाते आणि आपण 10व्या दिवशी त्यांना क्लीन करायला बोलवतो. ते स्मॉल ब्लॅक डॉट असतात ते सगळे क्लीन केल्यानंतर 10व्या दिवशी तुम्हाला स्मॉल हेअर दिसतील. जसे तिरुपतीला आल्यानंतर आपण टक्कल करतो, 4-5 दिवसांनी जसे केस दिसतील तसं दिसायला लागतील. तर त्या काळात तुम्हाला फक्त धूळ आणि डस्टमधून सांभाळायचं आहे 7 ते 8 दिवस. त्यानंतर 10 दिवसानंतर तुम्ही हेल्मेट वापरू शकता, स्विमिंगला जाऊ शकता. हेअर डाय आहे ते 15 ते 20 दिवसांनी किंवा 1 महिन्यानी लावा. 10 ते 15 दिवस तुम्हाला इरिटेशन, कारण अजून जखम तिकडे नवीन असते, इरिटेशन किंवा अलर्जी होण्याचे चान्सेस वाढतात. तर डाय 15 दिवस ते 1 महिना लावू नका. आणि स्विमिंग पूल 1 महिन्याने चालू करू शकता. पण तुमचे छोटे मोठे व्यायाम हे सगळे 10 दिवसानंतर चालू करू शकता. 10 दिवसानंतर हेल्मेट सुद्धा वापरू शकता.
फक्त आता एखादी सर्जरी झाली त्याच्या म्हणजे सर्जरी आपण प्लॅन केल्यापासून किती दिवस मला घरात राहावं लागेल हा एक प्रश्न बऱ्याच घरात जणांचा कसं आहे, असतो की मला ऑफिस नाही किंवा ऑफिसला work किती from जावं home. लागेल. तर बऱ्याच जणाला कसं असतं की ऑफिस नुसतं एसी मध्ये जाऊन बसायचं असतं, तर ते 5 किंवा 6 दिवसानंतरही चालू करू शकतात. पण समजा ज्यांचे जॉब आहेत की मार्केटिंग करावं लागेल किंवा कन्स्ट्रक्शन लाईनला आहेत किंवा आउटसाइड आउटसाईड जॉब आहे जिकडे ऊन आणि धूळ, या ऊन आणि धुळापासून तुम्हाला संरक्षण नाही केलं तर इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात आणि उन्हापासून तुम्हाला कॅप घालून फिरावं लागेल. तर ज्यांचे जॉब बाहेर आहे त्यांना आम्ही 8 ते 10 दिवस घरीच राहायला सांगतो, कारण तिकडे धुळीत गेलं किंवा उन्हात गेलं तर ग्राफ ड्राय होतात आणि मग ते जसं झाड सुकलं की ते उगायला डिफिकल्ट होतं. त्यामुळे उन्हात जाताना तुम्हाला टोपी घालून जावं लागेल किंवा छत्री घेऊन जावं लागेल किंवा कॉटनचा कपडा बांधून डोक्याला जावं लागेल. उन्हापासून संरक्षण करावं लागेल, धुळीपासून संरक्षण करावं लागेल. तर ज्यांचे इंडोर जॉब आहेत, ऑफिस जॉब, बरेच जॉब आहेत, 5-6 दिवसात जाऊ शकतील ते. पण ज्यांचे आउटडोअर जॉब आहेत किंवा धुळीतले कन्स्ट्रक्शन लाईनचे जॉब आहेत किंवा बाहेर मार्केटिंगचे जॉब आहेत, 8 to 10 बेटर आहे की त्यांनी घरीच आराम करावा आणि फोनवरून सगळं हँडल करता येतं आजच्या जमान्यात. ओके. आणखीन एक बऱ्याच जणांचा क्वेश्चन आहे की आपण हेअर ट्रान्सप्लांट हेडवर तर होतच, परंतु जे आयब्रो आहेत बऱ्याच जणांना असतात, बियर्ड, मुस्टचे, तर ह्या ठिकाणी सुद्धा आपण ट्रान्सप्लांट करू शकतो का? बऱ्याच जणांना प्रोसिजर हो, बऱ्याच जणांना कसं असतं, आयब्रोज जातात. जर मोस्टली लेडीजमध्ये ज्यांना थायरॉइड आहे, डायबिटीस आहे, त्यांना आफ्टर द 40 किंवा 50 नंतर आयब्रोज त्यांचे खूपच जातात. मग ते ऑड पर्सनॅलिटी वाटायला लागते. तर आयब्रो ट्रान्सप्लांट करता येतं. आयब्रो ट्रान्सप्लांटमध्ये आपल्याला 2 ऑप्शन देता येतात. एक असतं तर मायक्रो पिगमेंटेशन किंवा टॅटो टाईप म्हणतो. त्यात आपण फक्त कलर क्रिएट करतो आणि त्यामुळे असं वाटतं की ते आयब्रो खूप चांगले आहेत. पण काही जणांना हे टॅटोईंग किंवा मायक्रो पिगमेंटेशन आवडत नाही, त्यांना नॅचरल पाहिजे असेल, त्यांना हेअर ट्रान्सप्लांट करून आपण आयब्रोज बनवून देऊ शकतो. 3 महिन्यात ते ग्रोथ व्हायला लागतात. फक्त हे हेअर ट्रान्सप्लांट केलेल्या आयब्रोचा प्रॉब्लेम एकच असतो की त्यांची ग्रोथ असते ती जरा फास्टर असते. त्यामुळे दर महिन्याला तुम्हाला ट्रिमिंग करावं लागेल. तो एक डिसएडव्हान्टेज आहे. अदरवाईज यू गेट द नॅचरल हेअर लाईक दॅट. ओके. दुसरा आहे, बऱ्याच जणांना यंग पोरांना 22, 25, 30 वर्षाची जरी झाली तरी बियर्डच येत नाही. ते जेनेटिकल बियर्ड अब्सेंट असते. त्यामुळं ती किती गोळ्या किंवा लोशन्स किंवा ऑइल्स किती जरी लावलं तरी ते येणार नाहीत. तर बेसिकली यांना हेअर ट्रान्सप्लांट करून बियर्ड लावता येते आणि जशी तुम्हाला डिझाईन पाहिजे तशी आपण डिझाईन देऊ शकतो. ओके. तर हेअर 100% ग्रोथ आणि विथ गुड डेन्सिटी आणि गुड डिझाईन आपण बियर्ड क्रिएट करू शकतो. बऱ्याच जणाला मूच असते, ती खूप थिन येते किंवा लवालेसारखी येते किंवा डेन्सिटी चांगली नसते, घनता चांगली नसते, तर त्यांनाही आपण व्यवस्थित मूच तयार करून देऊ शकतो. काही जणाला क्लेप पॅलेट असतं, तिथे स्कार असतात. काही जणांना ऍक्सिडेंट झालेले असतात फेसवर, त्याचे स्कार असतात किंवा तेही स्कारमध्ये आपण हेअर ट्रान्सप्लांट करून देऊ शकतो. बियर्ड ट्रान्सप्लांट देऊ शकतो, मुस्टॅच, आयब्रोज. तर ह्याला बॉडी हेअर ट्रान्सप्लांट म्हणतात. तर हे बी सहज आणि खूप चांगल्या रीतीने होऊ शकतं. त्यात विचार करायची गरज नाही की होईल का नाही. 100% त्यात रिझल्ट येतात आणि चांगले रिझल्ट येतात. ओके सर. आता लास्टचा जो महत्वाचा क्वेश्चन आहे की 1-2 दिवसाची ही सर्जरी असते, सिंपल आहे, बऱ्याच आपल्या सगळ्या प्रेक्षकांना लक्षात आलेली आहेत, त्यांच्या शंका समाधान झालेला आहे. किंमत, कॉस्ट, कारण व्हेरिएबिलिटी खूप आहे, तर त्याची काय कारण आहेत आणि कशा पद्धतीनं ही कॉस्ट असते? म्हणजे बेसिकली बघितलं तर मोस्टली तुम्ही इफ यू गो टू द प्लास्टिक सर्जन, मोस्टली त्यांची कॉस्ट हाय असते. का तर बेसिकली त्यांना लायपोसक्शन किंवा रायनोप्लास्टी किंवा अदर कॉस्मेटिक सर्जरी 1-2 तासाच्या सर्जरी असतात, त्यांना त्यात 1-1.5 लाख 2 लाख जो काही भरपूर पैसे मिळतात. तेच 8 तास मी काम करून जर मला पैसे मिळतात त्यांचा रेट हमेशा जास्त असेल. पुन्हा बऱ्यापैकी जे खूप हाय एंड ब्रँड असतात तर ते बऱ्याच वेळा त्यांची मार्केटिंग स्ट्रॉंग असते, त्यामुळे ते पण कॉस्ट बऱ्याच वेळी हाय असतात. पण इंडिव्हिज्युअल डॉक्टर असतात ते मिडल कॉस्टमध्ये खेळतात, कारण त्यांना मार्केटिंगवर एवढा खर्च करायचा नसतो आणि त्यांची जी ग्रोथ असते ती माउथ टू माउथ पब्लिसिटीची असते. तर त्यांचा अवरेज रेट किंवा मिडल मध्ये रेट असतो तो. आणि बऱ्याच वेळा जे म्हणजे चांगले क्लिनिक नसतात, रिझल्ट ओरिएंटेड नसतात किंवा क्वालिफाईड डॉक्टर नसतात, असे पण क्लिनिक हेअर ट्रान्सप्लांटमध्ये भरपूर आहेत.
त्यामुळे त्यांची कॉस्ट खूप कमी असते, 20,000, 25,000, 30,000. हम्म. तर तुम्ही कॉस्ट करताना ह्या गोष्टीचा विचार करा की क्लिनिक कुठल्या लेवलचं आहे, डॉक्टरचा एक्सपिरियन्स कुठल्या लेवलचा आहे, आणि त्यानंतर एक 4-5 डॉक्टरचं कम्पॅरिझन करून मग त्यानंतर कॉस्ट इफेक्टिव्हिटी कुठं आहे, रिझल्ट पण तिथे चांगला मिळणार आहे, डॉक्टर क्वालिफाईड बी चांगला मिळणार, तर त्या लेवलला करू शकता. प्रत्येक ठिकाणी हाय कॉस्ट म्हणजे यू विल गेट द बेस्ट रिझल्ट हा फॉर्म्युला कुठेही नाही आहे. मिडल रेंजमध्ये किंवा चांगल्या रेटमध्ये सुद्धा मनी फॉर व्हॅल्यूमध्ये पण चांगले रिझल्ट देणारे बेस्ट डॉक्टर पण ह्या रेंजमध्ये पण आहेत. पण तुम्हाला त्यासाठी थोडं सर्च करावं लागेल. बरोबर. म्हणजे कॉस्टचे दोन, एक तर कम्प्लीट एरिया वाईज किंवा रूट वाईज, म्हणजे फॉलिकल वाईज पण असते. जनरली अशा पद्धतीनं कॉस्ट आहे. तर धन्यवाद सर, तुम्ही इथं आलात आणि हेअर ट्रान्सप्लांटची मला वाटते की सर्व क्वेश्चन्स कव्हर झालेले आहेत. आणि हेअर ट्रान्सप्लांट ही सर्जरीमध्ये असणाऱ्या तुमच्या ज्या शंका कुशंका आहेत तर त्या सगळ्यांचं निरसन सरांनी अगदी सोप्या भाषेत केलेलं आहे. सर हे म्हणजे मुंबई दादर या ठिकाणी त्यांचं रिजॉईस हेअर ट्रान्सप्लांट सेंटर आहे, जे की खूप मुंबईमधलं फेमस आणि रेप्युटेड सेंटर आहे. त्या ठिकाणी तुम्ही कन्सल्ट करू शकता. त्याचबरोबर पुण्यामध्ये त्यांचे सेंटर्स आहेत, लातूरमध्ये सेंटर्स आहेत. लातूरमध्ये डॉक्टर आनंद पाटील स्किन अँड कॉस्मेटिक सर्जरी या ठिकाणी सर अवेलेबल असतात. तर तुम्हाला जर सरांना कॉन्टॅक्ट करायचा असेल किंवा त्यांचं कन्सल्टेशन घ्यायचं असेल, स्क्रोल होत असलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा, त्यांची अपॉइंटमेंट बुक करा. आणि यामध्ये तुम्हाला जर हे पॉडकास्ट माहिती जर तुमच्यामध्ये व्हॅल्यू ॲड झाली असेल काही, तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे क्वेश्चन्स खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. थँक्यू. डॉक्टर दत्ता.